बातमी नाशिकमधून आहे। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। 9828 क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जातोय। नांदूर मधमेश्वर धरणातून देखील जायकवाडीकडे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय। 69,000 क्युसेक इतक्या वेगाने जायकवाडीच्या दिशेने पाण्याचा विसर्ग केला जातोय। या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी पवन येवली आहेत आपल्यासोबत। पवन, आपण पाहतोय पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। प्रशासनाकडून कशी खबरदारी घेतली जाते? नक्कीच गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। खरं तर यंदाच्या मोसमातला हा सगळा जायकवाडीला सोडण्यात आलेला आहे। गंगापूर धरणातून सध्या विसर्ग जो आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। नाशिक जिल्ह्यातील गंगापूर असेल, नांदूर मधमेश्वर असेल, या धरणातून जायकवाडीकडे मोठ्या प्रमाणात यंदा विसर्ग केला जात आहे। मोठ्या प्रमाणात हा विसर्ग आहे। तर गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असेल, नाशिक शहरात असेल, त्याचबरोबर त्र्यंबकेश्वरमध्ये असेल, मुसळधार पाऊस जो आहे ते सुरू आहे आणि त्यामुळे वारंवार पाणी जे आहे ते धरणाचं वाढत आहे। त्यामुळे गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केलेला आहे। नदीकाठच्या लोकांना देखील प्रशासनाच्या माध्यमातून सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। खरं तर आपण जर बघितलं तर सकाळच्या सुमारास हा विसर्ग आहे तो 5446 क्युसेक होता। त्यावेळी देखील पुराचा मात्रदंड समजला जाणाऱ्या दुसऱ्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलेलं होतं। मात्र आता गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये देखील सातत्यानं वाढ होत असल्याचं बघायला मिळत आहे आणि गंगापूर धरणात हा विसर्ग केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर गंगापूर धरणाचे 4 दरवाजे जे आहेत ते उघडण्यात आलेले आहेत आणि पाणी जे आहे ते आपल्याला जायकवाडीकडे जात असल्याचं बघायला मिळत आहे। थोड्याच वेळात हे पाणी जे आहे नाशिकच्या रामकुंडाकडे आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा पूर परिस्थिती जी आहे ती आपल्याला मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याची एकंदरीत जी आहे वर्षा पाहायला मिळेल। पवन, या पूरस्थितीकडे आपले लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।